Good morning, everybody. In this class, we are going to discuss about the types of chemical bond. We know what is the chemical bond in yesterday's class. What is chemical bond? The attractive force which hold atoms together to form the compound is called as chemical bond. ज्या आकर्षक बलामुळे किंवा ज्या आकर्षक बलातून वेगवेगळ्या मूलद्रव्याचे ॲटम्स एकत्रित येऊन कुठल्याही कंपाऊंडची निर्मिती केली जाते त्यालाच केमिकल बॉन्ड किंवा रासायनिक बंध असं म्हटलं जाते. हा जो केमिकल बॉन्ड आहे या केमिकल बॉन्डचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड. सो सी द टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड. There are actually three types of bonds can be obtained. First is the ionic bond. Second one is the covalent bond, and last that is the coordinate bond. Types of bond in which first is the ionic bond. Ionic bond ज्याला आपण इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणू. इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. आता आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे कोणता बॉन्ड? द बॉन्ड इज फॉर्म्ड बाय कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन from one atom to another atom is called as ionic bond. See the definition. The bond is formed by complete transfer of electron from one atom to another atom. One atom to another atom is called as ionic bond. हा साधी सोपी सरळ डेफिनेशन आहे. जेव्हा एका मूलद्रव्याचा ॲटम दुसऱ्या मूलद्रव्याच्या ॲटमला इलेक्ट्रॉन देतो आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे दोघांच्या मध्ये जो बंध निर्माण होतो त्यालाच आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. द बॉन्ड इज फॉर्म्ड बाय कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनदर ॲटम. किंवा काल जे आपण डेफिनेशन पाहिली होती त्यानुसार सुद्धा करता येईल. द बॉन्ड इज फॉर्म्ड बाय एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू atoms ऑफ एलिमेंट इज कॉल्ड एज आयोनिक बॉन्ड. जनरली दिस टाइप ऑफ बॉन्ड इज ब्रेक्स अप टू गिव्स द ions, that is cations and anions. Or if this type of bond is breaks up to gives the cations and anions. If it is break up to form ions, that is cation and anion. लक्षात घ्या. या प्रकारचा बॉन्ड ब्रेकअप केल्यानंतर याच्यापासून आयॉन्स तयार होतात म्हणूनच याला आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. हे दोन प्रकारचे आयॉन्स कॅटायॉन्स आणि एनायॉन्स. कॅटायॉन्स म्हणजे कोण? ज्या आयॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला कॅटायॉन असं म्हणता येईल आणि ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे त्याला एनायॉन असं म्हणता येईल.
जसं की उदाहरणच पाहायचं झालं तर परवा पाहिलेलं उदाहरण पहा. एक्झाम्पल फर्स्ट, सपोज दिस इज द Na, सोडियम ऍटम आहे. सोडियम ऍटम हा अशा प्रकारे आपण घेतला, हा सोडियम, आणि या सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,8,1. सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. जर त्यानं तो एक इलेक्ट्रॉन शिफ्ट केला तर तो स्टेबिलिटी प्राप्त करतो, म्हणजेच त्याच्याकडे अष्टक पूर्ण होतं. याच्या उलट दुसरा ऍटम जर पाहिला आपण तर हा दुसरा ऍटम आहे, याच्यात बाजूला घेतलेला आपण लगतला, दॅट इज क्लोरीन, आणि या क्लोरीनचं 2,8,7. क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि सोडियमच्या 1. सोडियमनं 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला तर क्लोरीनची अष्टक पूर्ण होते आणि सोडियमची अष्टक पूर्ण होते, दोघांनाही स्टेबिलिटी प्राप्त होते. या दोघांच्या इलेक्ट्रॉन देण्या घेण्याच्या प्रकारामधूनच हा आयोनिक बॉन्ड तयार झाला. दोघांची गरज वेगवेगळी, हा इलेक्ट्रॉन देतो आणि हा इलेक्ट्रॉन घेतो, आणि याच्यातच आपल्याला पाहिलं आता हा Na, सोडियम, 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला आणि त्यामधनं हा बॉन्ड निर्माण झाला, त्यालाच आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. सोडियम आणि क्लोरीन या दोघांच्या मध्ये असणारा हा जो बॉन्ड आहे तो आयोनिक बॉन्ड. याला ब्रेकअप केल्यानंतर, याला ब्रेकअप केलं आपण या आयोनिक बॉन्डला, तर Na वर पॉझिटिव्ह चार्ज आणि Cl वर निगेटिव्ह चार्ज, हा Na म्हणजेच कॅटायन आणि Cl ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजेच कोण झाला तो एनायन. तर अशा प्रकारचे आपल्याला अनेक बॉन्ड्स तयार करता येतील की आयोनिक बॉन्ड हे मात्र इलेक्ट्रॉनच्या कंप्लीट ट्रान्सफर पासून तयार झालेले असते. एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याला इलेक्ट्रॉन देऊन अशा प्रकारचे बॉन्ड्स फॉर्मेशन करता येतील. असंच जर दुसरं उदाहरण घेतलं आपण, समजा उदाहरणार्थ हा हायड्रोजन आहे, हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, ओनली 1 इलेक्ट्रॉन possess the hydrogens. It has capacity to donate that electron to any elements. If that hydrogen can use 1 electron to the fluorine, this is fluorine having 2,7, because the atomic number of fluorine is 9, it can require 1 electron for the completion of octet. This hydrogen can use 1 electron to the fluorine and it form the HEF. Likewise that this is hydrogen and fluorine, या दोघांच्या एकत्रित मधून हा HCl हायड्रोजन फ्लोराइड कंपाऊंड तयार झाला. जसं या ठिकाणी NaCl सोडियम क्लोराइड हा कंपाऊंड तयार झाला, NaCl दॅट इज कॉल्ड एज कॉमन सॉल्ट. तसं या ठिकाणी HCl हा कंपाऊंड तयार झाला. हा पण ब्रेकअप केल्यानंतर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन आणि याच्यावर कुठला चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज. अशा आपल्याला आयोनिक कंपाऊंडचे अनेक उदाहरणं सांगता येतील आणि केमिस्ट्रीमध्ये असे आयोनिक कंपाऊंड्स भरपूर पाहायला मिळतात. जसे आपण NaCl तयार केला, HF तयार केला. असंच आपण जे दैनंदिन जीवनामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन्स याच्यापासून तयार केलेलं वॉटर, याचं एक्झाम्पल आपण काल घेतलं होतं. याच्यामध्ये ऑक्सिजन याचा ॲटॉमिक नंबर 8, त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,6, 2 हायड्रोजन त्याला इलेक्ट्रॉन देतात आणि त्याच्यापासून कंपाऊंड तयार होतो. हे पण आपल्याला जर पाहायचं झालं तर उदाहरण घेऊया आपण त्याचं पण एक. आता जसं पहा, लक्षात घ्या, 3rd एक्झाम्पल आहे हा ऑक्सिजन. तिसरं एक्झाम्पल सपोज this oxygen, 3rd example. हा ऑक्सिजनचा ऍटम आहे O, ऑक्सिजन 2,6. ऑक्सिजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांना 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून इकडल्या साईडनं एक हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन देतोय आणि तसंच इकडल्या साईडनं दुसरा हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे ऑक्सिजनला इकडून 1 हायड्रोजन आणि इकडून दोन्हीकडे 2 हायड्रोजनने इलेक्ट्रॉन दिले आणि दोन्ही साईडला बॉन्डिंग फॉर्म होऊन H2O वॉटर मॉलिक्यूल तयार होतो. जसं उदाहरणार्थ पाहू आपण आता, हा HOH
म्हणजेच हा H2O कंपाऊंड तयार झाला, वॉटर मॉलिक्युल्स. तर अशा पद्धतीनं हे आयोनिक बॉन्ड आणि त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला पाहता येतील. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये हा एक प्रकार झाला की आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन. त्याच्यानंतर सेकंड टाइप पाहिजे आपल्याला, दॅट इज कॉल्ड ॲज कोव्हॅलेंट बॉन्ड. सेकंड जो टाइप आहे 2 नंबरचा, दॅट इज कोव्हॅलेंट बॉन्ड. आता हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड नेमका कसा तयार होतो हे आपल्याला उदाहरणाच्या द्वारे पाहता येईल. द बॉन्ड इज फॉर्म्ड बाय इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज कोव्हॅलेंट बॉन्ड. 2 सारखे किंवा वेगवेगळे मूलद्रव्याचे ऍटम्स असतील, जेव्हा ते एकमेकांमध्ये सारखी भागीदारी करतात आणि बॉन्ड फॉर्मेशन होतं त्याला आपण कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतो. या कोव्हॅलेंट बॉन्डचं उदाहरण पाहायचं आपल्याला. कोव्हॅलेंट बॉन्ड, द बॉन्ड इज फॉर्म्ड बाय equal sharing of electrons. Equal sharing of electrons. The bond is formed by equal sharing of electrons in between 2 atoms of elements. In between 2 atoms of elements that may be same or different. The bond is formed by equal sharing of electrons in between 2 atoms of element. Is called as the covalent bond. हा कोव्हॅलेंट बॉन्ड. जसं आपण आयोनिक बॉन्ड मध्ये म्हटलं की हा बॉन्ड ब्रेकअप झाल्यानंतर आयॉन्स तयार होतात, कॅटायॉन आणि एनायॉन. कारण एक इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन घेतो, देणारा पॉझिटिव्ह आणि घेणारा निगेटिव्ह चार्ज. पण इथं दोघेही इक्वल शेअरिंग करतात, त्यामुळं या प्रकारचा बॉन्ड ब्रेकअप झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा चार्ज निर्माण होत नाही, कारण दोघेही पार्टिसिपेट झालेले असतात, म्हणून यांच्यावर फ्री रॅडिकल असतो. दॅट इज कॉल्ड ॲज फ्री रॅडिकल्स. If it breaks up to gives free radicals. To gives free radicals means what? Does not having any charge. See the examples of covalent bond. First example, that is of hydrogen. You know hydrogen is the first element that possesses 1 electron. Hydrogen having only 1 electron. Then another atom of hydrogen also having 1 electron. Both hydrogen having one electron. For the stability, when these 2 atoms can come together to form the H2 molecules, at that times its duplet can be completed. By completion its duplets, it becomes stable. So it forms the hydrogen, and this is another hydrogen. 2 hydrogen atoms can share with each others to form this bond. So it gives the H2 molecule, or likewise that HH, that is H2 molecule is formed. This HH bond is the covalent bond. This bond is formed by the equal sharing of electrons. Both hydrogen atoms can share with each others to form the H2 gas. Second example, suppose this is the chlorine atom. This is atom of chlorine 2,8,7. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 असल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,7
7 म्हणजे क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकूण 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 4 6 आणि 1 7. त्याला अष्टक प्राप्त करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज. पण असंच आपण जर इकडल्या साईडला दुसरा क्लोरीनचा आयटम घेतला, हा क्लोरीनचा सेकंड आयटम आहे, हे 2 4 6 आणि 7 2, 8, 7. याच्याकडे 7 आणि याच्याकडे 7, दोघांकडे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. जेव्हा हे एकत्रित येतील म्हणजे दोघांचे अष्टक पूर्ण होईल आणि Cl Cl दोघांमध्ये असणारा कोव्हॅलेंट बॉन्ड पाहायला मिळेल. याला जर आपण इकडल्या साईडला घेतला असं म्हणता तर हा Cl चा एक आयटम आणि हा Cl चा दुसरा आयटम, Cl Cl, then it form the what covalent bond, that is chlorine chlorine. So it is the Cl2 gas, chlorine gas. Suppose 2 4 6 and these two can complete the octet, this atom. Likewise that this atom also 2 4 and 6 and this is the 8. तर अशा पद्धतीने आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्डचे वेगवेगळे उदाहरणं सांगता येतील. ह्या कोव्हॅलेंट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा कोण असेल तर तो म्हणजे कार्बन. कार्बनचे जे कंपाऊंड सगळे तयार होतात म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही कोव्हॅलेंट बॉन्डेड कंपाऊंड पासून पाहायला मिळते. तर आपण या कार्बनचे उदाहरण घेऊ असंच आणि या कार्बन पासून तयार होणारे सगळे जे कंपाऊंड्स असतील ते कंपाऊंड्स कोणाचे आहेत, कोव्हॅलेंट बॉन्डेड कंपाऊंड. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री containing carbon and all these carbon compounds are made up from the covalent bonds. Suppose the third example, that is carbon. Suppose this carbon can possess atomic number 6. Electronic configuration 2, 4. In the last cell it containing 4 electrons, 1 2 3 and 4 electrons. It requires 4 electrons for the completion of octet. Suppose this carbon can react with hydrogen. This hydrogen having only 1 electron, we can take the 4 hydrogen atoms. 1 carbon and 4 hydrogen atoms. Why? Because hydrogen can use only 1 electron. But it requires the 4 electrons, so 4 different hydrogen atoms can share with the 1 carbon atom to form the structures. Likewise that, suppose this carbon possess 4 electrons in its outermost cell. 4 electrons, this one, second, third and fourth. Suppose it can share with this hydrogen, one second hydrogen, then third hydrogen, and this is the fourth hydrogen. Likewise that. This what 1 carbon and 4 hydrogen can share with each other to give the compounds likewise that CH4, that is methane. CH4 म्हणजे कोण, मिथेन. तर असे सगळे हायड्रोकार्बन कंपाऊंड्स, कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले जे कंपाऊंड्स आहेत हे सगळं तयार करण्याचं काम कोव्हॅलेंट बॉन्ड करतात. म्हणजेच आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जे आपण कार्बन केमिस्ट्री म्हणतो त्या कार्बन केमिस्ट्रीमध्ये सगळे कोव्हॅलेंट बॉन्ड्स पाहायला मिळतील. हा जर बॉन्ड ब्रेकअप केला आपण त्याच्यावर फ्री रेडिकल्स कुठल्याही प्रकारचा चार्ज देणार नाही, कारण कोणीच इलेक्ट्रॉन देत नाही किंवा इलेक्ट्रॉन्स घेत नाही. तर अशा पद्धतीनं हे 2 नंबरचा बॉन्ड आहे, दॅट इज कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि शेवटचा जो प्रकार पाहायचा आपल्याला दॅट इज कोऑर्डिनेट बॉन्ड. सी द लास्ट type of bond, third type of bond is the coordinate. Coordinate bond is the third type. How to form that bond? The bond is formed by unequal sharing of electron. The bond is formed by unequal sharing of electrons. In between 2 atoms
of elements, in between two atoms of elements, is called as coordinate bond. It's called as coordinate bond. It is denoted by arrowhead. या प्रकारचा बॉन्ड arrowhead ने दाखवला जातो. It is denoted by arrowhead. It is denoted by arrowhead. Likewise that. Pointed towards migration of lone pair of electrons. लक्ष द्या, कोऑर्डिनेट बॉन्ड कोणाला म्हणता येईल? जो बॉन्ड इलेक्ट्रॉनच्या अनइक्वल शेअरिंग मधून तयार झाला. म्हणजे एकाचे एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याचे दोन किंवा एकाचे दोन दुसऱ्याचे चार अनइक्वल शेअरिंग असते. ह्या प्रकारचा बॉन्ड आपण एरोहेड दाखवतो. त्याचा पॉइंट जिकडे इलेक्ट्रॉन जातील त्या साईडने दाखवलं जातं. उदाहरण पाहायचं झालं तर उदाहरणामध्ये फर्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. अमोनिया आणि BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड. This ammonia NH3 ammonia is the molecule, and second one is the BF3 boron trifluoride. आता दोन वेगवेगळे कंपाऊंड घेतले आपण. एक अमोनिया आहे, दुसरा बोरॉन ट्रायफ्लोराइड आहे. अमोनियामध्ये हा सेंट्रल ॲटम नायट्रोजन. अमोनियामध्ये पुढे सेंट्रल ॲटम नायट्रोजन. उदाहरण पाहू आपण. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 7 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर 2,5. म्हणजे नायट्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 5. 5 पैकी 3 इलेक्ट्रॉन्स हे हायड्रोजन सोबत गेले, त्यांनी बॉन्डिंग केली. उरलेले 2 इलेक्ट्रॉन इथं लोन पेअर जोडीच्या स्वरूपात असतील. रिमेनिंग 2 इलेक्ट्रॉन्स कॅन ऑब्टेन इन द फॉर्म्स ऑफ लोन पेअर. सो दिस इज द अमोनिया. In BF3 the atomic number of boron is 5 and electronic configuration 2,3. In the last cell of boron containing 3 electrons and all that 3 electrons can form the bonding, does not have any electron remains. म्हणजे अमोनियामध्ये नायट्रोजनकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि बोरॉनकडे एकही इलेक्ट्रॉन नाही. या दोघांची अनइक्वल शेअरिंग करून याच्यापासून कंपाऊंड तयार होतो. तो कसा पाहता? हा नायट्रोजन त्याला असणारे हे 3 हायड्रोजन्स आणि याच्यामधले हे 2 लोन पेअर याच्यासोबत शेअर होऊन हा बॉन्ड तयार होतो. इकडं BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड. तर अशा पद्धतीनं हा कॉम्प्लेक्स तयार झाला. कॉम्प्लेक्स कंपाऊंड. याच्यामध्ये हा बॉन्ड आहे. आता नायट्रोजन आणि बोरॉन या दोघांच्या मध्ये हा जो बॉन्ड दाखवला आपण तो बॉन्ड आरोहेडच्या आधारे दाखवलेला आहे. लक्षात घ्या, आयोनिक बॉन्ड असा नव्हता किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड तसा नव्हता, पण हा एरोहेडच्या द्वारे दाखवला. एरोहेड बरं आपण म्हणलो एरोहेड. का बरं? कारण नायट्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन्स बोरॉनकडे मायग्रेट आहेत, म्हणून हा बॉन्ड अशा पद्धतीने दाखवला जातो. त्यालाच आपण कोऑर्डिनेट बॉन्ड असं म्हणतो. या बॉन्डच्या आधारे 12वी मध्ये कोऑर्डिनेशन केमिस्ट्री नावाचं आपल्याला युनिट्स पाहिजे. ठीक आहे. असो तर केमिस्ट्रीमध्ये 3 प्रकारचे बॉन्ड लक्षात ठेवायचे. पहिला आयोनिक, दुसरा कोव्हॅलेंट आणि तिसरा कोऑर्डिनेट. या ठिकाणी हे सगळं संपलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला आता सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या चॅप्टरला सुरुवात करायची. ओके, थँक्यू.